अवघ्या जगाच्या नजरा इस्लामाबादवर खेळल्या। इराण आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळात प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात। चर्चा फिसकटली तर हल्ले करणार, ट्रम्प यांची पुन्हा धमकी। इराणची परदेशातील गोठवलेली मालमत्ता मुक्त करावी, इराणची अमेरिकेसमोर प्रमुख अट। इराणवरचे कोणतेही आर्थिक निर्बंध उठवणार नाही, अमेरिकेची ताठर भूमिका। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी विचारांची घुसखोरी, पवारांच्या वक्तव्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात वादाचे तरंग। सत्ताधारी आक्रमक तर मवियाकडून पाठराख। रुपाली चाकणकरांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका, खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीकडे बीडमधल्या एका व्यक्तीची तक्रार। असं काही असेल तर चौकशी करू, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। तपास यंत्रणांनी भोंदू खरात भोवतीचा फास आवळला, 3 बँक खाती सील, मालमत्तेवरही जप्तीची शक्यता। तर माझं मरण इथेच, अनेकांना बर्बाद करणाऱ्या खरातने हात टेकले। विभाग चालवायला महिला नको म्हणत डावललं गेलं, आयएस अधिकारी मनीषा म्हैसकरांचा लेखामध्ये आरोप। 2023 मधील शिंदे सरकारवर बोट, तर संदर्भ वगळून वक्तव्य वापरल्याचं म्हैसकरांनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूरला भूकंपाचे धक्के। 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप, काही घरांना तडे गेल्याची ही माहिती। घाबरून जाऊ नका, प्रशासनाचं आवाहन। अवकाळी पावसामुळे यंदा दरवर्षीच्या 25%चं आंबा उत्पादन। एपीएमसी मार्केटमध्ये 15 मे पर्यंतच आंब्याची आवक होणार, तर युद्धस्थितीमुळे कांद्याचे दरही घटले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।